नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। शिवविस्ता होम वासिन तर्फे मातृदिनी आई या विषयावर निबंध स्पर्धा मंगळवारी विकासक प्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते बक्षीस वितरण। नवी मुंबईमधील प्रख्यात विकासक बाविस्कर ग्रुप यांचा शहापूर तालुक्यातील सर्वोत्तम प्रकल्प शिवविस्ता होम वासिन पूर्व यांच्या वतीने 10 मे जागतिक मातृदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। मातृदिनी शिवविस्ता होम वासिन पूर्व तर्फे आई या विषयावर निबंध स्पर्धा घेऊन मातृदिन साजरा करण्यात आला। यावेळी आई या विषयावर खुल्या गटासाठी वासिन व वासिन विभागातील नागरिक बंधू भगिनी विद्यार्थी यांच्याकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत 40 स्पर्धक सहभागी झाले होते। मंगळवार 19 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता शिवविस्ता होमच्या सुरू असलेल्या प्रोजेक्ट मधील सॅम्पल फ्लॅट मध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम पार पाडण्यात आला। या प्रसंगी बाविस्कर ग्रुपचे प्रमुख प्रकाश बाविस्कर सपत्नीक उपस्थित होते। नवी मुंबई महापालिकेचे माजी उपायुक्त चाबुकस्वार आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 10 मे मातृत्व दिनानिमित्त आई विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविलेले कुमारी ओवी शैलेश पाटील, कुमार अथर्व योगेश पवार, कुमारी प्रचिती योगेश पाटील, द्वितीय क्रमांक पटकाविलेले कुमारी हर्षला पांडुरंग विषे, श्रीमान योगेश बारकू पवार, तसेच या स्पर्धेत प्रथम क्रमांक संपादन केलेल्या श्रीमती दीपिका रुद्रेश गायकर यांना सन्मानपत्र रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच उत्तम परीक्षण आणि आयोजन केल्याबद्दल मुकेश दामोदरे यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी विकासक प्रकाश बाविस्कर यांनी उपस्थित मंडळींना आईचे महत्त्व पटवून दिले। वासिनकरांना अधिकाधिक आधुनिक सुविधा या प्रकल्पातून देण्याचा मानस आहे। तसेच सामाजिक बांधिलकी जपत अधिक उपक्रम राबविण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। या निबंध स्पर्धेचे परीक्षण तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश दामोदरे यांनी केले। काहीतरी नवीन असं प्रकल्पावर सुरुवात व्हावी किंवा काहीतरी नवीन असं सहभाग व्हावा आणि प्रकाश सरांच्या रूपाने आई या निबंधावर हा स्पर्धा आयोजित करण्यात आली। सर्वसामान्य सामान्य नागरिक हा कुठल्या निबंधावर लिहू शकतो आणि प्रत्येकाच्या हृदयाची भावना म्हणजे आई त्या विषयावर आपल्या बांधकामाच्या व्यवसायामध्ये नावलौकिक मिळवल्याबद्दल तसेच या विषयावर आई या निबंधावर विषय त्यांनी लिहून आपलं नाव प्रचलित केले आणि वासिनमध्ये काहीतरी नवीन करावं। हे जसं असं सांगितलं जातं की ज्यावेळी माणूस एखादं काम करतो, एखाद्या क्षेत्रामध्ये काम करतो तर त्या माणसाची ओळख ही त्याच्या नावाने ओळखली जाते, ती त्याच्या कामाने ओळखली जाते। आणि प्रकाश सरांचं जे बांधकाम आहे ते आज आपल्या सगळ्यांना समोर दिसतंय आणि अशा दर्जेदार बांधकामासाठी प्रकाश सरांनी जी सुरुवात केली आहे त्यांच्या कामाला अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कामाला अशी वाटचाल भेटो आणि असे प्रोत्साहनपर काम वाचित करण्यासाठी करा प्रकाश सरांनी करावं ही नम्र विनंती। खरोखर हा प्रश्न उत्पन्न झाला होता की आज या बिल्डर या क्षेत्रातील एखादी व्यक्ती आणि निबंध स्पर्धा जी आयोजित करते आणि ती वासिन सारख्या शहरामध्ये काय बरं उद्देश असेल याचा? कारण तसं पाहायला गेलं तर उद्योजन आणि निबंध स्पर्धा याचा काळी मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये संबंध येत नाही। आणि साहेबांनी बाविस्कर साहेबांनी बोलता बोलता याचं उत्तर सुद्धा दिलं की वासिनशी माझी काहीतरी जुनी नाळ जोडली गेलेली आहे। जशी मुलाची नाळ गर्भातच आईशी जोडली गेलेली असते, काही काही आयुष्यामध्ये अशा घटना घडून जातात त्या घटनेमधून एका रात्रीचा मुक्काम आणि त्या घटनेमध्ये त्यांनाही कदाचित मनामध्ये एकतर त्यांच्या दाट अशी इच्छा असेल की ज्या दिवशी ते इच्छा केली, ज्या दिवशी ते मी वस्ती केली, या वस्तीमध्ये या गावामध्ये मी काहीतरी वास्तू अशी उभारून दाखवीन की ती माझी कायम स्मृतीमध्ये राहील। कदाचित अशी तरी त्यांच्या मनामध्ये इच्छा असेल किंवा हा दैवयोग म्हणा की ज्या म्हणजे आयुष्याची गती देण्यासाठी तू ज्या गतीने निघालेला आहेस त्या गतीला कुठेतरी मध्ये थांबून आणि विचार करायला तुला वाव दिला, तिथेच तू विचार करून आणि त्या भूमी
अतिशय एक आपण म्हणतो की बाबा कृतज्ञ राहावं, तर भूमिपुटी कृतज्ञता म्हणून त्यांनी आपल्या या कर्तृत्वानं आपलं कृतज्ञपण इथे आपल्या सर्वांसमोर त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे की आपण म्हणतो असं की काय, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं ही, असं या आपल्या वाशिम परिसरातील सर्व विद्यार्थी मित्रांचे तसंच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी कुठली जी स्पर्धा ठेवली ती कोणत्याही एका गटासाठी सर हे नव्हती, ती मर्यादित नव्हती, तर तिला ओपन गट, परंतु लग्नाची धावपळ, लग्न सीझन आणि बाकीचे कार्यक्रम वगैरे यांची भरपूर रेलचेल असल्याने सर्वांनाच काही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता आला नाही. आणि जरी आयोजक शिवनिष्ठ होम हे असले तरी हे सर्व स्पर्धेचं केंद्र फिरत होतं ते आमच्या दामोदरे सरांमुळे. मी पुन्हा एकदा मी शिवनिष्ठा यांचं मनापासून आभार मानतो. आमच्या कंपनीचा हा उद्देश आहे की जसं आपण प्रॉपर्टी देतो तसं आपण लोकांना संस्कार दिले पाहिजेत. आणि अचानक त्या दिवशी दामोदर दरे सरांशी माझं कम्युनिकेशन झालं आणि इमिडिएट आम्ही व्हॉट्सअपवर सगळा मेसेज पाठवला. आणि मेसेज पाठवून तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. मनापासून तुम्हाला या पुढच्यासाठी पण शुभेच्छा देतो. असंच प्रेम चालू ठेवा, असंच प्रेम सतत तुमचं आमच्यावर ठेवा. आणि आम्ही इथं योग्य अयोग्य करण्यासाठी आमचा जन्मच नाही आहे, खोटं करण्यासाठी आमचा जन्मच नाही आहे. जे काय आहे ते योग्य, परफेक्ट, परमनंट, कायम. तुम्ही जर खोटं बोललात तर ते तात्पुरते तुम्हाला मजा येते, तात्पुरतं जसं ते म्हणतात ना, खाजल्याने आलेला आनंद हा तेवढा खाजण्यापुरता असतो, तो पुन्हा खाजायला लावतो आणि जखम निर्माण करतो. त्यामुळे खाजल्याने याचा आनंद आपल्याला नको आहे. आपल्याला परमनंट मनाला सुखावणारा आनंद हवा आहे. आणि तो सुखावणारा आनंद आपल्याला आम्ही इथं तुम्हाला द्यायला आलेलो आहोत. इथं इमारती तयार झाल्या, कॉम्प्लेक्स तयार झालं, लोक राहायला येतील, छानपैकी राहतील. आणि ही जमीन जरी आज आमच्या नावावर असली तरी ती उद्या सोसायटीच्या नावावर ट्रान्सफर होते आणि आम्ही थर्ड पर्सन होतो. तर आम्ही आता इथं आलो आहोत हे तुमच्या ताब्यात देण्यासाठी, इथल्या तुमच्यासारख्या वासिमकरांच्या ताब्यात देण्यासाठी आलेलो आहोत. आणि आम्ही थोड्या दिवसांनी थर्ड पर्सन होणार आहोत. तर प्रत्येक ठिकाणी इमारत आम्ही उभं करतो, तिथून निघतो. फक्त याच्याबरोबर संस्कार कसे देता येतील ते देण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि या प्रयत्नाच्या अनुषंगाने ज्या ज्या योजना आम्हाला राबवता येतील त्या आम्ही राबवू. आणि चांगलं केलं तर नक्कीच तुमचंही चांगलं होईल. तुमच्याही यातल्या 10 लोकांचे संस्कार जरी चेंज झाले, या दोघांचे मत परिवर्तन जरी झालं, त्या निमित्ताने आम्हाला अप्रत्यक्ष हे पुण्याचं गाठोडं आम्हाला नक्कीच कामात येणार आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.